काय वाटतं, वर्कआउट करणं सोपं आहे आणि चॅलेंज घेणं सोपं आहे. तर तुम्हाला एक सांगतो, 365 दिवस चॅलेंज करणं सोपं नाही काय काय, कारण की 1 ते 2 घंटा वर्कआउट कोणी पण करीन, पण उरलेले 23 ते 24 घंटे आपल्या तोंडावर कंट्रोल ठेवणं हे सगळ्यात मेन गोष्ट चॅलेंज आहे. तर हे नक्की लक्षात ठेवा. मला माहिती आहे काय होणार आहे, तरी बी एक गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 182वा दिवस. 182 दिवस म्हणजे आपलं टार्गेट अर्ध कंप्लीट झालं, कारण की 365 दिवसचे अर्धे म्हणले आणि 182 होते. तर आज आपलं अर्ध कंप्लीट झालं टार्गेट. तर एक प्रॉब्लेम आली आता. जायचं फंडा, पाणी वाढलं, काल पाऊस पडला 2 दिवस. त्या दगडावून जाता येईल का रे? काय बरं सर? नाही काय करू इथून. तर चला ट्राय करून बघू. तो मोठा दगड टाकेल ना सपोर्टला, तिथं बघणं लागेल ना येताना. मग तिथं काय ते टाकू दगड. तर चला कारण ट्राय करतो एकदा. तिकडे कोण पळाले? तर टार्गेट असं आहे बघा. आता एक दगड आहे, त्याच्यानंतर एक दगड आहे बघा. इथं दगड टाकणं लागण आलो, पाय सटकला बघा. बूट थोडा भिजला वरचा. जायचं टायमाला जुगाड करू काहीतरी आपण आता. तर चला, कारण रोड दररोज पळता येत नाही आणि इथंच काहीतरी जुगाड करणं लागणार आपल्याला. त्याशिवाय ऑप्शन नाही आता. आटोपले भयान सुद्धा भुकडे रे गावऱ्या आकारच नाही राहिली त्याच्या तोंड आला नाही कशाला. यायला नव्हतं भाई पार करायला पाहिजे होतं. नॉर्मली येऊन गेलो काल बी आले असते. काढून आलो काय बुट काढून आपण बसवतो जाऊन आणि ते पाहिजे भायगा ढिल्ला होऊन जातो.
काय आलं तर वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आता जाऊ जॉगिंगकडं. तर आज हाफ डे जो म्हणलं तसं हाफ चॅलेंज कंप्लीट झालं आपलं. तर हाफ चॅलेंजमध्ये आपल्याला काही अडचण नाही आली. म्हणजे या अडचण तर आल्या, पण आपण एक एक कंटिन्युटी करत गेलो. किती प्रॉब्लेम आले ना, तर कंटिन्यू राहणं सगळ्यात मेन गोष्ट आहे. याच्यात लई पाऊस पडला काय पडलं, पण आपलं कंटिन्यू ग्राउंड झालं. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. कधी पण तुम्ही किती जास्त वर्कआउट करते आणि किती जास्त रनिंग करते ह्याच्यावर डिपेंड नाही. तुम्ही किती कन्सिस्टंट आणि एकच काम तुम्ही डेली करते ह्याला महत्त्व आहे. कधी पण ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. अर्धं टार्गेट आपलं कंप्लीट झालं आता. तर इथून पुढं अर्धं बाकी आहे. आता अर्धं जसं केलं अर्धं तसं आपण 100% लावून आपण कंप्लीट करू. तर चला वरती जॉगिंगकडे जाऊ आता. चले. तर काल आपण गेलो रोड रनिंग तर आपल्याला जमत नाही. तर आपण कालच म्हणलो होतो, काल जास्त पाऊस पडला होता म्हणून आपला येता नाही आली इकडं. तर आपण इकडं कसं आलो असतो. आज काय करू, वर्कआउट झालं ना, थोडेसे 1-2 दगड टाकू आपण इथलचे. ते काय होईल, इथं टाकले नाही यायच्या टायमाला सोपं आहे, पण जायच्या टायमाला थोडंसं त्या दगडावर पाय ठेवता येत नाही, सटकायची भीती आहे. पण आता काय करू, वर्कआउट झालं ना त्याच्यावर एक दगड टाकून देऊ आपण. तर चला वरचा सीन बघू आता कसं आहे. काल सुट्टी पडली, एक दिवस आड आलो होतो आपण. ते मागची ते जलतावरची किल्ला हवडेची. कारण की कोण घेऊन नाही जाऊ म्हणून हातात घेऊन पाहता येत नाही त्याला. त्याच्यामुळे आपण ट्रायपॉड साईडला ठेवतो, माईक खिशातच आहे आपला. चला जॉगिंगला तयारी करत आहे. आपली 3 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. तर आपलं जायच्या टायमाला यायच्या टायमाला एकदम स्टेपिंगमध्ये गेलो आपण. कारण की तुम्हाला दरवेळेस सांगतो, लॉंग करायचं नाही, एक सेम स्टेपिंग करा. आपण जायच्या टायमाला स्टेपिंग होती, यायच्या टायमाला ती स्टेपिंग होती आपली. तर ह्याने काय होतं, आपला स्टॅमिना कळतो.
आज किती त्या स्पीडने जातो, पण त्या स्पीडने स्टॅमिना कसं कळतो, त्या स्पीडने जातो आपण, पण कधी कधी त्या स्पीडने गेलं ना तर दम लागतो, आणि मग कधी कधी दम लागत नाही. मग ह्याच्यावर समजायचं की आपला स्टॅमिना वाढू राहिला. कारण की हे आपलं स्टॅमिना रनिंग करायचं सगळ्यात मेन फंडा. स्टॅमिना वाढवायचं काय आहे, आपण स्किपिंग मारतो, आपण स्पीड वर्कआउट करतो, आपण ड्रिल वर्कआउट करतो. ह्याने काय होतं, पायाची स्टेप खुलती, स्पार्क पॉवर वाढती, तर स्कॉट मारतो, थाईस पॉवर वाढती. हे सगळं मिळून तुमची रनिंग परफेक्ट होती. नुसतं तुम्ही रनिंग केली तर ते होणार नाही. तर तुम्ही सगळ्या गोष्टीवर एक 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 दिवस वर्कआउट एक एक बॉडीचा करायचा. त्याच्यानंतर तुमचा मग प्रत्येक रनिंग कवर होऊन जाते. नाही तर नुसतं रनिंग पोर काय करते, सगळ्यात मेन चुकी, ज्यांना गायडन्स नसतं ते काय करते, नुसतं उठलं वॉर्मअप थोडा करायचा, रनिंग करायची बास. पण रनिंगमध्ये आपलं काय उरायलं, पाय बरोबर पडत नाही, हँड पोझिशन बरोबर नाही, काय नाही. ह्या गोष्टीवर बारीक काम करायचं. ह्या गोष्टी सापडायच्या पहिले आपल्यात काय कमजोरी आहे त्याच्यावर मग काम करायचं. तुमचं जर रनिंग करताना पाय बरोबर पडत नसले तर तुम्हाला इन आउट वर्कआउट सांगितलं आहे, त्याच्यामध्ये कसं पायाची स्टेप बरोबर पडती आणि हँड पोझिशन बरोबर पडते, रनिंगची सवय लागते आपल्याला. हा फंडा असतो. हे टेक्निक यूज करा तुम्ही, तुमची रनिंग बरोबर परफेक्ट होईल. नाही तर नुसतं पळलं ना तुम्हाला कॅल्क्युलेशन लागणार नाही, काहीच लागणार नाही. हा मेन फंडा आहे. त्यामुळे नवीन जे पोरं भरतीला आले ते केलं ना, त्यांना गायडन्स नसतं, त्यांनी ही गोष्ट नक्की फॉलो करा. ड्रिल वर्कआउट करा पहिले, त्याच्यानंतर लॅडर करायचं, त्याच्यानंतर आपलं ॲप्स वर्कआउट करायचं, स्कॉट वर्कआउट करायचं. हे सगळं मिळून आपली रनिंग परफेक्ट होती. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आता वॉकिंग करू थोडीशी आणि आपल्या पुढच्या वर्कआउटला सुरुवात करू. खाली निघू आता. मेन काम करू, आपलं दगड टाकायचे, कोण उद्या यायला आपलं सोपं जाईल. हा, या एरियात पूर्ण खेकडे, एवढा एरिया आहे ना पूर्ण खेकडे. एवढ्याचं पाणी वर कसं पडतं. तर चला खाली जाऊ आता थोडं स्किपिंग मारू आपण, आणि त्याच्यानंतर आजचा वर्कआउट एंड करू आणि दगड टाकू आपण. कारण गेल्यानंतर टाकायला टाइम नाही राहणार आपल्याला, नाही तर उद्या पाणी वाढलं परत लफडा होईल. चला खाली आलो आता आपण. आता काय करू, आपण रेग्युलर मध्ये स्किपिंग मारू. चाइना असलं म्हणून गाइस, लाइन में चेंज हो गया. चलो अभी पत्थर ढूंढने को जाएंगे आपण. हाँ. तर दगड सापडायला जाऊ आता आपण. चला, कुठे सापडला तुला? वा रे वा, ते टाकून बोत्या भिंती पंप दगडा काढून राहिलो म्हणे. कशाला आणला होता मग तुम्ही ते? ते या घेऊन, ते छोटावाला. हा, ते छोटासा या घेऊन. मला माहिती आहे काय होणार, तरी बी एक जायचं होतं त्यामुळे दगड टाकले आपण 2-4, पण ते काय बसत नाही. मोठा दगड तिकडून आणला लागेल, इकडे दगड नाही. तर आजचा वर्कआउट
आता कंटिन्यू करू, कारण की त्याला लवकर जायचं होतं. घ्यायला वाटतं. जाता आलं का रे? जाता आलं का? जाता आलं, थोडंसं झालं पहिल्यापेक्षा बरं थोडं. तर चला, राहिलेलं आपण काय करू, स्किपिंग एक्सरसाइज करू आपली आणि मग वर्कआउटला एंड करू. आपल्याला पण थोडंसं लवकर जायचं आहे घरी. तर चला, उद्या सकाळी आणू. तर आपले स्किपिंगचे 7 ते 8 सेट कंप्लीट झाले 100-100चे. तर स्किपिंग एक्सरसाइज कंप्लीट झाली. तर आपण आपल्या दुसऱ्या एक्सरसाइजकडे जाऊ. तर चला, काय वाटतं, वर्कआउट करणं सोपं आहे आणि चॅलेंज घेणं सोपं आहे. तर तुम्हाला एक सांगतो, 365 दिवस चॅलेंज करणं सोपं नाही काय, कारण की 1 ते 2 घंटा वर्कआउट कोणी पण करीन, पण उरलेले 23 ते 24 घंटे आपल्या तोंडावर कंट्रोल ठेवणं हे सगळ्यात मेन गोष्ट चॅलेंज आहे. तर हे नक्की लक्षात ठेवा. चला, आता आपण ॲप्स मारू आणि स्ट्रेचिंग करू. तर ॲप्स वर्कआउट आपले कंप्लीट झाले. तर आपण रेग्युलरमध्ये 3 वर्कआउट आहे आपले. 3 वर्कआउटपैकी आपण 2 वर्कआउट कंपल्सरी करतो. आज 2 केले, आज स्किपिंग आणि ॲप्स 2 केले.
तर कारण की आज दगड टाकायचे होते आपल्याला. तर चला, ॲप्स वर्कआउट कंप्लीट झाला. तर आता स्ट्रेचिंगची तयारी करू. आणि कधी पण लक्षात ठेवा, वर्कआउट नाही झालं तरी चालत, पण स्ट्रेचिंग कंपल्सरी करा. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. दगडं टाकले, पण दगडं पण 10-1% काम झालं, फक्त जास्त झालं नाही. पलीकडून त्या साईडने टाकून लागेल दगडं. उद्या काय करू, येताना लवकर येऊ आणि दगडं टाकू पहिले. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज आपण केलं जॉगिंग केली एकदम सेम स्पीडने. त्याच्यानंतर स्किपिंग मारल्या 8 ते 9 सेट 100-100चे. त्याच्यानंतर ॲप्स वर्कआउट मारलं आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग केली. आजचा वर्कआउट एंड केला. पाणी डेली 3 ते 4 लिटरचं पाणी पिणंच लागतं. 3 ते 4 लिटर. या वातावरणातच पावसाळ्यात जास्त पाणी लागत, जास्त बाथरूम लागतं. तर काय बाथरूमला काय प्रॉब्लेम नाही, जर आपण जास्त पाणी प्या. जास्त पाणी पिल्यानं बॉडी डिहायड्रेशन होत नाही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. आभार. चला, ट्राय करून बघू आता आपण. उद्या काय का नाही, दगड आणायला लागेल. दगड आणून टाकले ना बरोबर होतं. तिथं मोठा दगड टाकला ना, ओके काम होतं. इवेलचे दगड उचलणं लागेल उद्या. इवेलचे दगड घेऊ उद्या.